शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या मे मध्ये टमाट्याच्या लागवडी झालेल्या आहेत, तेवढ्या आपल्या ज्या शेजारी पर्सनल आपल्या म्हणजे मार्गदर्शनाखाली जे टमाट्याचे प्लॉट आहे, त्यांचे आपण ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करू राहिलो. तिथे एक समस्या जाणून राहिली, की भरपूर प्रमाणात टमाट्याची मर होऊ राहिली. तर मर कंट्रोल करण्यासाठी आपण शेतकरी मित्रांना पहिल्यांदाच 8 ते 10व्याच दिवशी आपण इलेट आणि अँट्राकॉलची ड्रिंचिंग करायला लावली होती. ज्यांनी पंपनी आवळणी केली त्यांना बी एकदम एक्सलंट रिपोर्ट आली आणि ज्यांनी ड्रिपनी ड्रिंचिंग केली त्यांना सुद्धा एक नंबर रिपोर्ट आली. आणि आता सुद्धा भरपूर प्रमाणात शेतकरी मित्रांचे मेसेज आहे की भाऊ आपले टमाट्याचे एकदमच मर होऊ राहिली आणि टेम्परेचर एकदम हाय आहे. टेम्परेचर आज सुद्धा कमी व्हायला तयार नाही. तर मित्रांनो, सल्फर बेस बुरशीनाशक कुठल्याही प्रकारचं आपल्या टमाट्याच्या प्लॉटला द्यायचं नाही. सल्फर बेस बुरशीनाशक जर आपण टमाट्याच्या प्लॉटला दिलं तर अजून आपली मर ही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपल्याला टमाट्याच्या प्लॉटला सध्याच्या कंडिशनला इलेट आणि अँट्राकॉल द्यायचे. इलेट अँट्राकॉलचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे साईड इफेक्ट नाही. एकदम हाय मॉलिक्युल असल्यामुळे काही दुकानदार म्हणतात की इलेट अँट्राकॉल सध्या नकोय. पण आपले 25-25, 30-30% टमाट्याचे प्लॉट हे रोप हे मरून जाऊ राहिली. आपण ज्या ज्या शेतकऱ्यांना सजेस्ट केलं इलेट अँट्राकॉल, तिथे एक नंबर रिपोर्ट आले. इलेट वापरताना एकरी आपल्याला ड्रिपनी 500 द्यायचंय आणि तुम्ही पंपाने जर आवळणी करीत असेल तर तुम्ही 200 लिटर पाण्याला 300 ग्रॅम घ्यायचे. आणि त्याच पद्धतीने पंपाला आवळणी करत असेल तर 200 लिटरच्या पाण्याला अँट्राकॉल 300 ग्रॅम घ्यायचे. दोघं हे संयुक्त मिश्रण करून तुम्ही ड्रिंचिंग करा किंवा आवळणी करा. निश्चित तुमची मर ही जागर स्टॉप झालेली पाहायला भेटणार आहे. ज्याप्रमाणे थंडीच्या वाढीमध्ये कलिंगडामध्ये एक नंबर इलेट अँट्राकॉलनी काम केलं, त्याच पद्धतीने टमाट्याच्या सुरुवातीच्या स्टेजच्या प्लॉट मध्ये सुद्धा आपण इलेट अँट्राकॉलची ड्रिंचिंग केली. तिथे बी एक नंबर प्लॉटला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. आणि वरून जे आता सध्या ज्यांची हार्वेस्टिंग चालू आहे, 5-5, 10-10 तोडे झालेले, 5-5, 7-7, त्यांनी सुद्धा इलेट अँट्राकॉलची फवारणी करा. निश्चितच तुमचा प्लॉट जागेवर करपा, डावणी आणि शेंडा चालू झालेला पाहायला भेटणार. निश्चितच शेतकरी मित्रांनो, ज्या टमाट्याच्या लागवडी मे मधले ज्यांचे 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस झाले, त्यांनी इलेट अँट्राकॉलची ड्रिंचिंग करा. निश्चित आपली मर ही जागर स्टॉप झालेली पाहायला भेटणार.